जम्मू काश्मीरमधील सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आहे। मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हा मोठा आरोप केलाय। भाजपकडून आमदारांना मंत्रिपदासह 20 ते 30 कोटींची ऑफर देण्यात आली असा दावा सुद्धा ओमर अब्दुल्ला यांच्याकडून करण्यात आलाय। बंद कमरे में मेरे एमएलए को कह रहे हो आओ हमारे साथ, आप जब आओगे तो हम आपको रियासत देंगे। सुप्रीम कोर्ट का बीजेपी का एक औहदेदार, सुप्रीम कोर्ट का वकील मेरे एक जम्मू के एमएलए को बंद कमरे में कहता है 20 से 30 करोड़, एक मिनिस्ट्री और रियासत का दर्जा, आप हमारे साथ चलो। हमें इतना कमजोर मत समझिए, बैकडोर से आपकी एंट्री नहीं होगी, आप बैकडोर से फ्रंट की कुर्सी पर नहीं आओगे। भंडाऱ्यामध्ये महायुतीच्या नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार आणि राज्यसभेच्या खासदारांचा सत्कार सोहळा पार पडला। यावेळी प्रफुल्ल पटेल, चंद्रशेखर बावनकुळे, नरेंद्र भोंडेकर, परिणय फुके या सोहळ्यासाठी उपस्थित होते। नेत्यांनी त्यांच्या भाषणातून एकमेकांचे कान टोचत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय। बावनकुळे साहेब, तुम्हाला माहित आहे 19 मध्ये ज्यांना तिकीट आपण देणार होते आणि ऐन वेळी तुम्ही परिणयजीला तुम्ही उभा केला, म्हणजे 19 मध्ये जे आमदार झाला असता आणि नंतर तुम्ही एक आणखीन चूक केली होती, त्यांना जिल्हा परिषदेची साधी तिकीट दिली नाही, म्हणून आम्ही राष्ट्रवादीची तिकीट दिली। पण एक गोष्ट खरी आहे भोंडेकरजी की 9% सुरू आहे नुसती, पण चिंता करू नका, अशा 9%बाद लोकांना लोक पुन्हा निवडून देत नाही। जेवढ्या स्पीडनं निवडून आले तेवढ्या स्पीडनं जमानत जप्त झाल्याशिवाय राहणार नाही। मी या ठिकाणी पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती करेन की डीपीडीसी मध्ये काही भाग आमदारांसाठी ठेवा, खासदारांसाठी ठेवा, परंतु काही भाग कार्यकर्त्यांसाठी सुद्धा ठेवा, जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांसाठी सुद्धा ठेवा आणि त्या जिल्हा प्रमुख पासून ते तालुका प्रमुखांना फक्त भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांना नका देऊ, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या जे कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करा। शेवटी तुम्ही पालकमंत्री आहेत, महायुतीचे पालकमंत्री आहेत आणि महायुतीचे पालकमंत्री म्हणून आपण न्याय देणार अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो, विनंती करतो। निवडणूक येते त्यामुळे काही लोक दुखावले असतील, नरेंद्र भाऊ वगैरे सारखे, की निवडणूक आली की मी कशी करून जिंकली पाहिजे हेच माझ्या डोक्यात असतं आणि म्हणून त्यामुळे माझ्या याच्यात काही चुका होतात आणि या निवडणुकी दरम्यान त्याचा रागही आला असणार, ते साहजिक आहे। काही माझ्या या निवडणुकी दरम्यान काही बोलण्या वागण्यात काही जर चूक झाली असणार तर मी या माध्यमातून आपल्या सर्वांची आणि सर्व मतदारांची मंचावर बसलेल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नागरिक आक्रमक झालेत। वीज पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या अशी मागणी सोलापूरच्या सीमावर्ती भागातील नागरिकांनी केली। दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील ग्रामस्थांनी पालकमंत्री जयकुमार गोरेंची भेट घेत ही मागणी केली आहे। ह्या सरकारला माझ्या नोयागाप्रमाणे आम्हाला हे शेतकऱ्याला जर हे वीज आणि पाणी द्यायचं नसेल तर आम्हाला कर्नाटकमध्ये जाण्यासाठी परवानगी मिळावा हेच आपला इच्छा आहे। किती गावं असं आहे ते आता 28 गावात जाण्यासाठी पुन्हा इच्छुक आहेत। कोणत्याही परिस्थितीत आम्हाला मूलभूत सुविधा द्यायला पाहिजे, आम्हाला शेतकऱ्याला न्याय द्यायला पाहिजे। पाणी नसेल तर वीज नाही, वीज नसेल तर पाणी नाही, घातलेलं ऊसाचं बिल मिळत नाही। हे का सरकार का झोपीत काय करतात? नवी मुंबईत परिवहन विभागाच्या ताफ्यामध्ये 150 नवीन सीएनजी बसेस दाखल झाल्यात। घणसोली आगारामध्ये गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला। नव्या बसेसमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होण्यास मदत होणार आहे। दादा तिकीट दाखवा, तिकीट हां कधीही नवी मुंबईच्या जनतेचं हित दुर्लक्षित केलेलं नाही आणि म्हणून भविष्य काळामध्ये नवी मुंबईच्या जनतेला अधिक सुखकर अशी प्रवास करण्याची सेवा देण्याचा मनोदय आम्ही घेतला आणि महापालिका परिवहन सेवा या सर्व घटकांनी ची पूर्ती करण्याचं ठरवलं आणि त्याचा सुरुवात
51 बस या ठिकाणी जनतेच्या सेवेत आलेले आहेत. भविष्यकालामध्ये राहिलेल्या 99 बसेस लवकरच येतील. भिवंडीतील टीईटी पेपर फुटी प्रकरणामध्ये कपिल दहिया आणि संजय कुमार शर्माला न्यायालयीन कोठडी मिळाली. टीईटी पेपर फुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 12 जणांना अटक झाली.